नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे आणखीन एका नव्या कोऱ्या मराठी नाटकाचं, ज्या नाटकाचं शीर्षकच आहे वजनदार. आता वजनदार नाटकाची टीम पण वजनदार आहे. अभिनेत्री अलका कुबल आठले 27 वर्षानंतर या नाटकात येत आहेत. आणि या वजनदार नाटकात माझा एक वजनदार मित्र, कर्तृत्वाने वजनदार मित्र संतोष वेरूळकर हा या नाटकाचा कॅप्टन म्हणजे दिग्दर्शक आहे. नमस्कार संतोष. नमस्कार. शुभेच्छा तुला पहिल्यांदा. थँक्यू, धन्यवाद. आणि खूप छान वाटतं आहे कारण तुझा एकांकिकांपासूनचा सगळा प्रवास मी बघितलेला आहे आणि आज एक व्यावसायिक नाटक ते सुद्धा अलका कुबल आठले यांना घेऊन आपण करतो आहे. तर दिग्दर्शक या नात्याने तुझी जी प्रोसेस होती ती जाणून घ्यायला आवडेल. दिग्दर्शक या नात्याने एक तर मुळात संपदा जोगळेकर कुलकर्णींचं स्क्रिप्ट आहे आणि ते करताना त्याच्यामध्ये तिने लिहिलेले कंगोरे त्याला एन्हान्स करणं, ती स्वतः संपदा ताई या एक उत्तम अभिनेत्री आहेत, दिग्दर्शक आहेत आणि त्यांना दिसत असलेलं नाटक दिग्दर्शक म्हणून त्यांनी माझ्या हातात सोपवणं याच्यात त्यांचा एक ट्रस्ट दिसतो आणि तो सार्थकी लागला ह्याचा मला आनंद आहे. आम्ही टॅगकडनं हे वेट लॉस नावाने राज्यनाट्य स्पर्धेमध्ये नाटक केलं होतं. प्राथमिक फेरीत ते पहिलं आलं. प्रायोगिकमध्ये खूप उत्तम काम केल्यानंतरसुद्धा व्यावसायिकवर अशा पद्धतीची कास्ट मिळणं, अलकाताईंसारख्या एका खूप सिनियर नटीबरोबर काम करायला मिळणं ही संधी आहे आणि ह्या संधीचं सोनं करण्याची त्यांनी जे काही टायमिंग रिहर्सलमध्ये दिलेला जोर आहे त्याची मजा आहे. त्याचा खूप चांगला अनुभव मी घेतो आहे आणि लोकांना हे सरप्राईज पॅकेजेस आवडतात. खूप चांगली नाटकं येत आहेत आणि नाटकं येत आहेत हे आम्हा कलाकारांसाठी, प्रेक्षकांसाठी खूप मोठी संधी असते. आत्ता आलेलं अगदी भूमिका नाटक असू देत सचिन खेडेकरांचं जे अष्टविनायक आणि जिगीषा क्रिएशनचं आहे किंवा प्रायोगिकवरचं जे एक नवीन नाटक पुन्हा एकदा येतं आहे, त्याबरोबरीनं वजनदारसारखं नाटक आणि लोकांना म्हणजे मला सांगायला हे नक्की आवडेल गणेश की वयवर्ष 8 ते वयवर्ष 80 एवढा मोठा कॅनव्हास ह्या नाटकाच्या ऑडियन्सचा आहे. त्यामुळे कुणीही बसू शकतं आणि तुमच्या आयुष्यातली जी नाती आहेत आणि त्या नात्यांचं जे वजन आहे, जे वजन आपल्याला हवं असतं, आपण शोधत असतो नातेसंबंधात आणि ते शोधता येणं की मला काय हवं आहे याच्यातनं, ते घेऊन जाण्याची मजा याच्यात मिळेल आणि खूप विनोदी धमाल मजा मस्ती करत जाल. त्यामुळे नक्की बघायला याच. उत्सुकता अशी मनात आहे की अलका कुबल आठले यांच्यासारख्या अतिशय दिग्गज अभिनेत्री आणि त्यांना दिग्दर्शित करणं सुरुवातीला थोडं दडपण होतं. हो, नक्कीच दडपण होतं कारण त्यांनी जेवढे सिनेमे करून रिलीज झालेले नसतील त्याच्यापेक्षा कमी नाटकं मी केली आहेत, त्याच्यामुळे दडपण होतं. पण अलकाताई म्हणजे माणसाचा मोठेपणा त्याच्या कामापेक्षा तो वागतो कसा यातनं येतो. तर त्यांनी डे 1च्या रीडिंगलाच मला कम्फर्टेबल करून टाकलं. त्यांनी म्हणजे पहिल्या वाचनाला पोचलो त्यावेळेला त्यांनी मला असं सांगितलं की मी गुगल केलं आहे तुझ्याबद्दल. तर अलका कुबलांनी संतोष वेरूळकर नाव गुगल केलं यातच मी खुश होतो. पण त्यांनी अर्थात ज्याच्याबरोबर आपण काम करतो आहे त्या दिग्दर्शकाची माहिती काढून घेतलेली होती आणि ते पूर्णपणे सरेंडर आहेत. एखादी गोष्ट कशी हवी हा जर मला हवं आहे आणि मी जर त्यांना असं म्हटलं की ताई हे नाही ठीक आहे होतं, तर ते नाही ठीक आहे, नाही मला ठीक आहे चालणार नाही, मला परफेक्शन हवं आहे एवढं सरेंडर करून त्या काम करतात. आणि त्या तालमीचा हट्ट असणारे जे नट असतात एवढे सिनियर की तालीम स्किप करायची नाही, त्याच्या वेळा पाळायच्या आणि त्याच्या प्रॉपर्टीची रिहर्सल असू दे, कॉस्च्युम असू देत, त्यातल्या म्युझिक क्यूचं असू देत, तालमीपासून पहिल्या 5व्या 7व्या दिवशीपासून त्यांनी त्यांचे प्रॉपर्टी आणि कॉस्च्युम वापरायला सुरुवात केली, फुटवेअर्स वापरायला सुरुवात केली. म्हणजे त्या किती डेडिकेटेडली थिएटर करतात. त्याच्यामध्ये मला कुठेही असा भाव दिसला नाही की आता बरेच जुने नट बऱ्याच वर्षांनी पुन्हा रंगभूमी करतायत तर मीही करून पाहावं. त्या कमिटेड आहेत. त्यांनी म्हणजे त्यांची सिन्सिअरिटीचा जो मी शिकणारा भाग आहे की तालमीला समजा त्यांना काही 15 मिनिटाचा ब्रेक जरी हवा असेल तरी त्या कळवतात, सांगतात, विचारतात. खरं त्यांच्यासारख्या सिनियर अभिनेत्रीने मी नाही आहे या तारखेला हे म्हणणं खूप सोपं आहे, पण त्या विचारून करतात. हे शिकण्यासारखी गोष्ट आणि त्याचे रिझल्ट्स तुम्हाला प्रयोगात दिसतील. आणि प्रयोगाला शुभेच्छा आणि आपण लोकांना सांगूया की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. येस, स्वामी कृपा गणेश आचवल फार जुने, फार सिनियर पत्रकार आहेत. जुने म्हणण्याचा अर्थ म्हणजे वर्षांपासूनचे मित्र आहोत या अर्थाने नव्हे, आम्ही खूप चांगले मित्र आहोत. पण डिजिटल कंटेंटमध्ये अशा प्रकारचा पत्रकार, अशा प्रकारचा लेखक येतो आहे तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळणार आहेत ज्या अशा सहजी यूट्यूबवर पटकन नाही अवेलेबल होणार. थँक्यू संतोष. प्रयोगाला नक्की या.